काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज फुटपाथवरच मिशन मुंबईचा जो मॅनिफेस्टो आहे तो काँग्रेसकडून लॉन्च झाला आहे। कोणकोणते मुद्दे आहेत जे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाणार आणि मतदार तुमच्यावर विश्वास ठेवेल असा विश्वास तुम्हाला आहे? नाही, आम्ही जे मुद्दे घेतलेले आहेत ते मुंबईकरांना विचारून घेतले आहेत आणि जे मेन मुद्दे आहेत ते सगळ्यांना माहिती, जेवढे लोक मुंबईमध्ये राहत आहेत त्यांना माहीत आहे। आज सर्वात मोठा प्रश्न मुंबईमध्ये आहे ते ट्रॅफिकचा आहे। दुसरा सर्वात मोठा प्रश्न आहे ते पोल्युशनचा आहे। पोल्युशन इंडियामध्ये 1 नंबरचा मुंबई झालेला आहे। त्याच्यानंतर हॉकर्सचे आहेत, फुटपाथचा आहे, शुद्ध पाणीचा आहे, प्लेग्राऊंड नाही म्हणून मुलं जे आहे ते ड्रग्समध्ये जात आहेत, सुरक्षा नाही। जेवढी महानगरपालिकाची शाळा आहे ती जबाबदारी मुंबई महानगरपालिकाची त्याला चालवायची, त्यामध्ये टीचराची भरती होत नाही म्हणून शाळा बंद पडत आहेत आणि नवीन शाळा बांधून तुम्ही NGOला देत आहेत। हे सगळे मूळ मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार। काँग्रेस किती जागांवर काँग्रेसचा विजय होईल असा विश्वास आहे? तुम्ही बघा, या टायमाला या निवडणुकीमध्ये मुंबई सरप्राईज होणार आणि एवढी सीटं जास्त येणार ना, जे आज थोडे दिवसानंतर जे चालू करणार एक नवीन नाटक चालू होणार बरेच मीडियामध्ये। काँग्रेसची एवढी सीट येणार, बाकी सगळ्यांची एवढी सीट येणार, त्यांचा महापौर एकटाच बसणार, असं काहीच होणार नाही। नवीन एक इतिहास होणार आणि त्यामध्ये काँग्रेसची सर्वात जास्त सीट येणार। नक्कीच महानगरपालिकेची इमारत तुमच्या मागे दिसत आहे आणि त्याच्या अगदी समोरच्या फुटपाथवर आज तुम्ही तुमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। जनतेला काय सांगू इच्छिता, ज्या पद्धतीनं सध्या महायुतीचं जाहिरातबाजी सुरू आहे, ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लागत आहेत, मुंबईचा विकास आम्हीच करू असा दावा सुद्धा ते करत आहेत। मग गेले 25 वर्ष काय करत होते? तेच होते ना। गेल्या 25 वर्ष शिवसेना BJP होती, महापौर होता सेनाचा, उपमहापौर BJPचा, मग 25 वर्ष का नाही केला? आता गेल्या 4 वर्षापासून तुमची सरकार आहे, महानगरपालिकामध्ये हे नाही, हे का नाही केलं? हे बघा, मुंबईचे मुख्यालयाच्या समोर कचरा बघा, मुंबईच्या मुख्यालयासमोर कचरा बघा, याच्यात गटरामध्ये सफाई किती आहे ते बघून घ्या। म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्यालय त्याला लागून ही परिस्थिती आहे। हे जर बदलायचं असेल तर काँग्रेसचा महापौर आणला पाहिजे, सुशिक्षित महापौर आणला पाहिजे, त्याला मुंबईची माहिती अशा महापौर मुंबईकरांनी निवडून दिला पाहिजे। पण ज्या पद्धतीनं भाजपचा प्रचार सुरू आहे, नितेश राणे ज्या पद्धतीनं विधानं करतायत, ते म्हणतात की भाजपच हिंदुत्व पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे आणि हिरव्या सापांची वळवळ या ठिकाणी होऊ देऊ नका असं सुद्धा ते भाषणातून म्हणतात। याला उत्तर कसं देणार? आता ते मंत्री आहेत, ते गल्लीमध्ये फिरणारे असे चंडू लोक नाही, एक जबाबदार मनुष्य आहे, त्यांनी फक्त मुंबईचे प्रगतीच्या संदर्भात बोलावं। नक्कीच देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आधी विरोधकांकडे मुद्दा होता EVMचा, आता त्यांच्याकडे मुद्दा आलेला आहे बिनविरोधचा, त्यामुळे ते त्याच्यावरती भाष्य करतात। टोला लगावला विरोधकांना एक प्रकारे। तुम्ही मला सांगा ना की किती लोकांचे नॉमिनेशन का घेतले नाही? कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने सगळ्यांनी निवडणुका लढली पाहिजे आणि ते लढण्यासाठी त्यांची जबाबदारी आहे, ते इलेक्शन कमिशनरची आहेत की सगळ्यांचे नॉमिनेशन त्यांनी घेतले पाहिजे। सगळे नॉमिनेशनमध्ये काही चूक असेल तर त्यांनी त्यांना व्यवस्थित करून परत घेतले पाहिजे, ही जबाबदारी आहे। तुम्ही किती लोकांचे नॉमिनेशन रद्द केले, तुम्ही किती लोकांचे फॉर्मर्स ॲक्सेप्ट नाही केले, हे सगळे करत असताना आणि तुम्ही सांगणार की विरोधक घाबरून गेलेत, असं चालत नाही ना। पोलरायझेशन होतं असं तुम्हाला वाटतं? आणि मुंबईचा महापौर कोण होणार? शेवटचा प्रश्न। नाही, तुम्ही एक सांगा, मुंबईचा महापौर जसा मॅनहॅटननी निवडलेला आहे त्या पद्धतीने असला पाहिजे, जो मुंबईकडे जाणार, मुंबईला समजणार, मुंबईच्या हिशोबाने चालणार, मुंबईला न्यूयॉर्कपेक्षा चांगला करणार तसा महापौर असला पाहिजे। नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।